नमस्कार. आज आपण बघणार आहोत येडामाईची कथा. राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षांच्या वनवासासाठी वनामध्ये आले होते. सुरुवातीची 13 वर्षे पूर्ण झाली होती. शेवटचे 1 वर्ष ते पंचवटी नाशिक येथे व्यतीत करत होते. याच वेळेस शूर्पणखा तेथे येते व रामाला माझ्याशी लग्न कर असे म्हणते. राम यावर म्हणतात की माझे आधीच लग्न झालेले आहे, त्यामुळे तो हा विचार डोक्यातून काढून टाक. यावर शूर्पणखेला खूप जास्त राग येतो व सीतेला मारण्यासाठी ती धावते. लक्ष्मण शूर्पणखाचे नाक कापतात व तिला तिथून पळवून लावतात. या प्रसंगाने राग आलेल्या शूर्पणखा जाऊन आपल्या भावाचे कान भरते. रावण यानंतर सीताहरण करण्याचे निश्चय करतो. राम, लक्ष्मण यांना छल करून कुटीच्यापासून दूर लावले जाते व रावण तिथे येऊन सीतेचे हरण करतो. ज्यावेळेस रामाला ही गोष्ट समजते त्यावेळेस त्यांना खूप जास्त ह्याचा त्रास होतो व ते रडायला लागतात. सीतेचा शोध घ्यायला लागतात. इकडे कैलासावर माता पार्वती आणि शिवशंकर हे सर्व पाहत होते. रामाची काहीतरी आपण मदत करावी असा पार्वतीच्या मनात विचार येतो. पण मदत तर करायची आहे, पण थोडी गंमतही घेऊया असा ती विचार करते. यावर महादेव म्हणतात की असा कोणताही प्रकारचे कृत्य तू करू नकोस, कारण ते पुरुषोत्तम राम आहेत, ते तुला नक्कीच ओळखतील. यावर देवी म्हणते, मी पण बघते माझ्या मायेपुढे ते कसे टिकतात. माता पार्वतीचे दुसरे नाव महामाया देखील आहे. ह्या जगामध्ये जेवढी काही माया आहे त्या सर्वांचा स्रोत देवी पार्वतीच आहे. पण श्रीराम म्हणजे विष्णू हे स्वतः मायेचे अधिपती आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कोणतीच माया काम करत नाही हे देखील आपल्याला माहीत आहे. देवी पार्वती सीतेचे रूप घेऊन श्रीरामांपुढे उभी राहते. त्यावेळेस ती रामांना म्हणते, तुम्ही कोणाला शोधत आहे? मी तर इथेच उभे आहे. काय झाले, का रडत आहात? त्यावेळेस रामाने माता पार्वतीला ओळखलेले असते. ते म्हणतात, आई, तुला काय वाटले मी तुला ओळखणार नाहीस का? तू खरंच येडी आहेस. मी तुला ओळखले आहे. आपल्याला ओळखलेले पाहून देवी आपल्या मूळ स्वरूपात येते. देवी दुर्गेचा अवतार तिथे घेते. अष्टभुजा नारायणी तिथे होते. सिंह देवीच्या इथे प्रकट होतो. पण या पूर्ण शक्ती स्वरूपात आल्यानंतर देवीच्या चेहऱ्यावर थोडे रागीट स्वभावाचे भाव असतात. त्यावर प्रभुराम देवीची स्तुती करतात आणि तिला शांत करतात. देवी जवळच्याच डोंगरावर जाऊन स्थित होते. पुढे युगानयुग निघून जातात. देवीला येडी म्हणले त्यामुळे या गावाचे नाव येरमाळा असे पडते. ह्या येरमाळा गावामध्ये आबाजी पाटील नावाचे एक महान व्यक्तिमत्व असतात. गावाचे पाटील असतात. ते खूप दयाळू असतात. दीनदुबळ्यांची मदत ते नेहमी करत असतात. रेणुका देवी ही त्यांची कुलदेवी होती. देवीचे दर्शन ते नेहमी घ्यायचे, पण आता ते थोडे म्हातारे झाले होते. त्यामुळे माहूरगडी जाऊन रेणुका देवीचे दर्शन घेणे त्यांना आता शक्य नव्हते. त्यामुळे ते नेहमी सतत विचार करू लागले की आता आपल्याला देवीचे दर्शन कसे घडणार. ते चिंतातूर झालेले होते. देवीला म्हणतात की आई, तूच यावर काहीतरी मार्ग दाखव. मी तुझ्याजवळ तर येऊ शकत नाही, पण असे झाले की तूच माझ्याजवळ आलीस तर माझे नशीब बदलून जाईल. कृपया काहीतरी उपाय याच्यावर काढावा. आपल्या भक्ताचे हाक ऐकणार नाही ती देवीच कसली. मग माता पार्वती म्हणजेच रेणुका देवी एका वेड्या स्त्रीचे रूप घेऊन तेथे येते. सोबत परशुरामसुद्धा घेऊन आलेले असते. परशुरामाला लहान बाळ बनवून ती काखेवर घेऊन तिथे येते. ही वेडीबाई आबाजी पाटलांच्या रानामध्ये फिरू लागते. तेथेच असलेला झाडांचा पाला ती तोडून खाऊ लागते. पाला खात असताना तिच्या चेहऱ्यावर सगळे पालाचे तुकडे लागलेले असतात. आबाजी पाटील ज्यावेळेस बघतात की कोणीतरी वेडीबाई त्यांच्या रानामध्ये आलेली आहे, त्यावेळेस ते तिथे जातात. तिची काही मदत करता येईल की हे बघायला तिथे जातात. ते विचारतात, बाई कोण ग तू? काय तुला पाहिजे आहे? तुला भूक लागली आहे का? झाडाची पाने नको तोडून खाऊस, मी तुला जेवण देतो. त्यावर त्या वेड्याबाईचे लक्ष आबाजी पाटलांकडे जाते. ती जमिनीवर असलेला दगड उचलते आणि आबाजी पाटलांना मारते.
आता देवी आपल्या भक्ताला दगड मारते, पण देवाने मारलेला दगड भक्ताला लागणार थोडीच आहे. तो दगडा ठिसूळ चुन्यामध्ये परिवर्तित होतो. दगडाचा चुना झालेला पाहून आबाजी पाटलांना आश्चर्य होते की काहीतरी साधी बाई नाही, हिच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ही कोण आहे बरे हे तर काही समजेना, पण हिला भूक लागली आहे, हिला आपण मदत केली पाहिजे. त्यामुळे आबाजी पाटील त्या वेड्या बाईला आपल्यासोबत घेऊन जातात. देवी जेवणाच्या ताटावर बसते. आबाजी पाटील सुंदर असे पक्वान देवीला वाढतात व देवी जेवू लागते. पण जेवताना तिचे काही अन्नाकडे लक्ष नव्हते. इकडे तिकडेच करायची, कुठे केसात बोटे घालायची, विचित्र अशा हालचाली ते करत होते. जेवण थोडेच केले की तेवढ्यात ती अचानक उठली आणि धाव पळू लागली. आबाजी पाटील तिला थांबवू लागले की जेवत्या ताटावरून उठू नये, कुठे चालले आहे. देवी पळू लागली, खूप दूरवर पळून गेले. इकडे वय झाल्यामुळे आबाजी पाटलांना जास्त पळता येत नव्हते. ते मागूनच थांब आई असे हाक मारत होते. शेवटी ही रेणुका देवी त्याच ठिकाणी आले जेथे श्रीरामांनी तिला शांत करून बसवली होती. डोंगरावरच्या त्या भागावर देवी येऊन थांबते. आबाजी पाटील ही तिच्या मागे येऊन तिथे थांबलेले असतात. मागूनच जोरात हाक मारून ते म्हणतात, तू कोण आहेस? तू कोणीतरी साधी नाहीस, तू नक्कीच दैवी शक्ती आहेस. त्यावेळेस देवी मागे वळून बघते आणि आपल्या पार्वती स्वरूपामध्ये प्रकट होते. आबाजी पाटलांना देवीचे दर्शन घडते. ते खूप प्रसन्न होतात व ज्या ठिकाणी देवी प्रकट झालेली आहे त्याच ठिकाणी तिचे मंदिर बांधण्याचा निश्चय करतात. व अशा प्रकारे येरमाळ्याच्या त्या डोंगरावर आबाजी पाटील देवीचे मंदिर बांधतात. सोबत देवीने लहान बाळ परशुरामसुद्धा आणलेले होते. रेणुकेने आपल्या मातंग आईला जे वचन दिले होते की माझ्या मंदिराशेजारी तुझे मंदिर नेहमी राहील, तसेच येरमाळ्याच्या डोंगरावर येडाबाईच्या शेजारी मातंगीचे मंदिर देखील बांधले जाते. देवीची जत्रा चैत्र पौर्णिमे दिवशी भरते. कथा कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंटमध्ये आई येडाबाई लिहा. अशाच कथांसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम शक्ती.